दगडफूल हा भारतीय मसाल्यांमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे. याला वैज्ञानिक भाषेत पारमोट्रेमा परलाटम असे म्हणतात. हा प्रत्यक्षात कोणताही वृक्ष किंवा वनस्पती नसून एक प्रकारची शेयाक आहे, जी दगड किंवा दगडफुलाविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. दगडफूल झाडांच्या खोडांवर नैसर्गिकरित्या वाढते. हे दिसायला कोरड्या, चुरगळलेल्या, राखाडी किंवा काळपट रंगाच्या फुलासारखे दिसते. कोरड्या स्वरूपात याला कोणताही विशिष्ट वास नसतो. मात्र जेव्हा हे तेलात किंवा गरम पाण्यात टाकले जाते, तेव्हा याचा अतिशय तीव्र आणि खमंग असा मातीचा सुगंध दरवळतो. महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमध्ये दगडफुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध काळा मसाला बनवण्यासाठी दगडफूल हा मुख्य घटक आहे. यामुळे मसाल्याला गडद रंग आणि विशिष्ट चव मिळते. मटण किंवा चिकन रस्सा बनवताना याचा वापर केल्याने हॉटेलसारखा खमंग स्वाद येतो. हैदराबादी बिर्याणी किंवा दाक्षिणात्य कुर्मामध्ये सुगंधासाठी हे वापरले जाते. अनेक घरगुती मसाल्यांच्या मिश्रणात दगडफुलाचा समावेश असतो. आयुर्वेदानुसार दगडफूल केवळ मसाला नसून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. हे अन्नाचे पचन सुलभ करते आणि भूक वाढण्यास मदत करते. यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने जखमा भरून काढण्यासाठी किंवा त्वचेच्या काही समस्यांवर याचा लेप वापरला जातो. शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते. काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये मूतखडा विरघळवण्यासाठी याचा वापर केला जातो. दगडफूल नेहमी हवाबंद डब्यात आणि कोरड्या जागी ठेवावे लागते, जेणेकरून त्याचा सुगंध टिकून राहील. हे वापरताना अगदी थोड्या प्रमाणात वापरावे, कारण याचा स्वाद खूप प्रभावी असतो. जास्त वापरल्यास पदार्थाची मूळ चव दबली जाऊ शकते. धन्यवाद.